नमस्कार, मी चंद्रकांत ढगे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या बऱ्याच दिवसांपासून PMPLचा पुण्यातला जो विषय होता तो विषय निश्चित स्वरूपात आता मार्गी लागलेला आहे की मी गेल्या 2-3 दिवसाआधी पुण्यामध्ये जाऊन आलो। PMPLच्या बसनं प्रवास करून बघितला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निलेश माजिरे यांनी दिव्यांगांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी पुण्यामध्ये केलेलं आहे। ते आम्हाला विसरून कधीही चालणार नाही। आज ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख होते। त्यावेळेस त्यांनी आपले कामं केलेले होते। हे बघा, त्यांचा पक्ष कोणताही असू द्या, पण आम्हाला दिव्यांगांना आमचे कामं करणारा व्यक्ती त्या ठिकाणी पुण्यामध्ये निलेश माजिरे होता हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। आणि विशेषतः आम्ही कुठलाही राजकीय पक्ष बघत नाही आहोत, परंतु ते शिंदे गटात असो, मनसेत असो, राष्ट्रवादीत असो आणि अनेक कुठल्या पक्षात असो, परंतु आमचे कामं जो व्यक्ती करेल तो व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाचा असतो, नेहमी असतो, असेल सुद्धा, इथून पुढेही असेल। आणि माननीय निलेश माजिरे यांनी जो PMPLच्यासाठी जो आमचा प्रश्न ऐकून घेऊन त्यावेळेला PMPL विभागाशी निलेश माजिरे यांनी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करत असताना त्यामध्ये दिव्यांगांच्या पास देखील मिळालेले आहेत। PMPLच्या पासा मला वाटते त्यावेळेला 350 लोकांच्या काहीतरी पास निलेश माजिरे यांच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या। ते तुम्ही कुणी नाकारू शकत नाही। हे सगळे प्रश्न दिव्यांगांचे निलेश माजिरे यांच्याकडे मी स्वतः त्या ठिकाणी घेऊन जात होतो आणि घेऊन गेल्याच्या नंतर त्या प्रश्नांवरती निलेश माजिरे नेहमी सातत्यानं सांगायचे की बाबा दिव्यांगांच्या काही अडचणी असतील त्यावेळेला माझ्याकडे तू प्रश्न घेऊन ये। मी भरपूर प्रचंड असे प्रश्न निलेश माजिरेंकडे घेऊन गेलो। नदीतल्या स्वारगेटच्या वॉशरूमचा विषय असेल, दिव्यांगांचा जो SBI बँकेच्या ATMचा विषय असेल, हे सगळे प्रश्न निलेश माजिरे यांच्या माध्यमातून सुटलेले प्रश्न आहेत। हे आम्ही कोणी नाकारू शकत नाही। बरं, राहता राहिला प्रश्न की आता नेमका अनुभव आला काय, तर मी पहिल्यांदा चिंचवडवरून बसमध्ये बसलो आणि ते कंडक्टर स्वतःहून ते म्हणले त्या दिव्यांगांना जागा द्या। माझ्यासंग आम्ही 2-3 जण होतो आणि त्यांनी की तिथले लोक उठून दिव्यांगांना पहिलं प्राधान्य दिलं। त्यावेळेला मात्र मला निलेश माजिरेची आठवण आली, बाबा ह्या माणसानं आपल्यासाठी निश्चित स्वरूपात काम केलं आणि आज त्याचं फळ मला वाटतं की आज त्याची पोच पावती। जरी समजा निलेश माजिरे यांना माहिती नसलं तरी आम्हाला तरी माहीत होते की निलेश माजिरेंनी आमच्यासाठी लढा दिला आहे आणि ते आज कुठेतरी यशस्वी होते। कोणत्याही एका माणसाचं काम नसतं लढा देणं, म्हणजे त्याला काही गोष्टींची साथ असावी लागते, सहकार्य असावं लागतं। ते सहकार्य तुम्ही सगळ्यांनी आम्ही निलेश माजिरे यांना केलं म्हणून ते शक्य झालं। तर मला सांगायचं हाच कसं आहे की नंतरही दुसरी बस स्वारगेटवरून तिकडं जात असताना डेक्कनला जात असतानाची बस, त्या बसमध्ये कंडक्टरनी स्वतःहून जागा दिली। मला पुन्हा वाटलं की निलेश माजिरे यांनी केलेलं काम तर मला वाटलं की निश्चित कुठेतरी दिव्यांगाच्या फायद्याचं झालं आणि मला वाटतं की आता बऱ्याचशा दिव्यांगाचे जे प्रश्न सुटत असतील, त्यांना जागा वारंवार मिळत असेल असं मला वाटतं की मी जवळपास 3-4 PMPLच्या बसनं प्रवास केला। प्रत्येक बसच्या कंडक्टर स्वतः लोकांना उठून दिव्यांगांना जागा देत होते। हे सगळं यश, हे सगळं दिव्यांगांचे जे सुटलेले प्रश्न आहेत याचं सर्व श्रेय मला वाटतं फक्त निलेश माजिरे यांनाच जातं। आणि दुसरी राहता राहिलं महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे की दिव्यांगाचे विविध प्रश्न आहेत, आणखी काही प्रश्न आहेत, ते प्रश्न निलेश माजिरे सोडवतील। आणि एकदा निलेश माजिरे यांना भेटून की आणि मला पुण्यातले विशेषतः म्हणजे दिव्यांग मुलं फोन करतायत की आमचे बरेचसे जे पासचे वगैरे मुद्दे आहेत ते सुटलेले आहेत आणि PMPL विभाग जो आहे तो सहकार्य करतोय
असं देखील बरेच जण सांगतायत। त्याबद्दल मी पुन्हा एकदा निलेश मांजरे यांचे आभार मानतो। आणि राहिलेले काही उर्वरित, आता जरी आम्ही पुण्यामध्ये राहायला नसलो तरी काही माझे दिव्यांग मित्र मैत्रिणी पुण्यात निश्चित स्वरूपात आहेत, त्यांनाही सुद्धा आपण मदत करालच। तुम्ही कुठल्याही पक्षात असले तरी शेवटी आमचे एक मित्र म्हणून, आमचे तुम्ही सहकारी म्हणून आम्हाला निश्चित स्वरूपात तुमची मदत अपेक्षित आहे। मला नाही, परंतु माझ्या ज्या उर्वरित राहिलेले लोक आहेत त्या लोकांना आपली मदत होईल या अपेक्षेसह मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।